नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आता आहे दुकानात आणि ब्लॉगची सुरुवात केली होती सकाळीच, पण सकाळी काही कंटिन्यू करता आला नाही. आणि आता वाजलेत किती किती वाजलेत ग? आता वाजलेच 5 आणि आम्ही निवांत बसलोय. कारण आज थोडं कस्टमर नाहीये म्हणून दोघी निवांत बसलोय. आम्हाला असं बसायला पण भेटत नाही, आज आमचे सेट नाही आहेत ना, म्हणून आम्ही जरा रिलॅक्स मध्ये बसलोय. आणि बाकीचे लोक काम करून घेत आहेत. काम म्हणजे थोडंफार कोणतं एखादं कस्टमरला हँडल करतायत. हा बघा, हे हा माणूस हँडल करतोय गपचूप. अक्षय भाऊ कसे आहात? बरं आहे तुम्ही? बरं आहेत. हिच्याकडे जेवढे कपडे असतील तेवढे कमी. हा बघा, हा टॉप पण आपल्याकडूनच घेतलाय आणि आता परत नवीन नवीन कपडे घेतीये. काय वाटत नाही का तुला? हा, कपड्याचे दुकान आहे म्हटल्यावर काय नुसते कपडे घेत राहायचं? आपण घालणार तर कस्टमर घालणार. असं आहे का? हे बघ, नवरा हाकलो तुला घरात ना. भाऊ हा व्हिडिओ बघत असाल ना तर हिला हाकला घरात ना. आपल्याकडे बघा नवीन नवीन व्हरायटी आलेली आहे. कोरियन शर्ट. हा, हिनी हे जेवढे उस्कडलात ना, तो एक घडी मारते. घडी मार दाख. हे टी शर्ट. हिने 4 पीस उस्कडलेत, ते सगळे घडी मार. आमचा उपवास आहे आणि ह्या माणसाला खायला काहीच वाटत नाही. वरून चष्मा घालून अंधा आहे का बाय? एक पण नाही, 4 वडापाव घेऊन बसलेत. आम्हाला विचारत पण नाही का तुम्हाला काहीतरी आणू का, वेफर्स आणू का किंवा काय, काहीच नाही. दया पण नाहीये. 6 वडापाव, 6 एक नाही 6. तिथे 4च पाव दिसते. नाही सॉरी 5 6. 1 2 3 4 5 6. काहीतरी वाटायला पाहिजे. आणि बोलतात काय, मी तुमचा भाऊ आहे. भाऊ असं असतं काय? छोट्या बहिणीनं काय द्यायचं नसतं. छोट्या बहिणीनं काय द्यायचं नसतं. भावाचं पहिलं पोट भरत असतं. आणि खायला घेतलंय, बॅग तरी काढून ठेवायचं. अरे हो, विसरतो. बघा, बॅग काढायला मी आठवण केली, बॅग पण नाही काढवत. प्रीत्या बिचारा ह्यांचा तर एवढा कडक उपवास आहे ना. बोलतायत काय माहितीये, घरून मी 2.5 भाकरी खाऊन आलोय आणि उपवास धरलाय. आम्हाला खरंच वाटलेलं. आमचे ब्लॉग बघा, आमचे व्ह्युअर्स वगैरे बघा. आमचे सेट आलेले आहेत. सलाम वालेकुम. भाई रिप्लाय द्यायचा असतो. येस, कुठे चाललात? वडापाव खायला घेतलाय. उपवास आहे ना, एक तरी माणूस चांगलाय. आपल्या दुकानात ना एकच माणूस जो आहे ना तो चांगले, म्हणजे मनापासून काम करतात आणि कंटिन्यू काम करत असतात. ते दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्यांना कोणी काही सांगितलं नाही काय नाही तरी आपल्या कामामध्ये बिझी आहेत. आणि असे पण माणूस आहेत आपल्याकडे जे फक्त खायचंच असतं. हे बघा, नीट बघून घ्या, हिला फक्त खायचं सुचतं, बाकी काहीच नाही. आणि हिला हे बघ, लगेच घेतलं पण खायला. आणि हिला असं फॅन पाहिजे जवळ आणि फॅन खाली बसायचंय. बाकी कस्टमर आलेत, बघू दे काय नाही. हुरपरी आलेले आहेत आपल्याकडे. हुरपरी, अय छानू, ये माझी शानू, ये माझी शानू. आज मॅडम खूप दिवसांनी आपल्याकडे आलेले आहेत. माझी शानू काय दिसतोय? हाय करा, हाय करा. हाय, फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस. इकडे बघ, इकडे बघ. पदे पदे ये नाच 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 नाच. आज ना 7 वाजून गेले तरी अजून असं वाटतंय का म्हणजे 6च वाजलेत. कारण बाहेर ना इतकी उजेड आहे. आता काय दिवस रात्र सगळे मोठे झाले का? रात्र असं मोठे झाले. आता कसं अजून दिवस छोटा झालाय, रात्र मोठी झाली, तर अजून उजेडच वाटते. बघ ना, वाटतंय 7 वाजल्यासारखं ना. 7-10 झाली. पण वाटतंय का बाहेर नाही? अजिबात नाही. असं वाटतंय 6 वाजलेत. जेवायला काय बनवणार आहेस? डाळ भात भाजी. आज उपवास आहे का? उपवास आहे. निरंकार आहे? निरंकार. खरोखरच का ढोंग करते? ढोंग करते खरं सांग. हो भाई. काय जेवायला काय आज? डाळ भात, वालाची भाजी, मेथीची भाजी, पापड. 2 भाज्या करते. आम्ही येऊ का जेवायला? या ना. नाही येणार. पप्पा गेलेत आता घरी जेवण आणायला. त्यांना सांगितलं लवकर जा आणि गेलेत कधी माहिती काय? आता 7 वाजले तर आता गेले 7:30. सॉरी 7 बोलते, 7:30 वाजले आणि गेले. आता कस्टमर दुकानात कोणच नाहीये फक्त. हा, आणि ही पण आहे इकडे. हिचे तर असं अहो पैसा ही पैसे घेऊन पळून जाईल. हो, याच्याकडे लक्ष द्या. जायची चोर.
जाऊन जाऊन कुठे जाशील? पैसा. कुठे जाईल जाऊन जाऊन? चला बोला आता. आज आमचा उपवास आहे, तर आज आम्ही उपवासाला चिक्की आणलेली आहे. हे आणि लवकरच देते खायला. मगाचपासून लपून ठेवलेला ना आणि आता देते खायला. कालपासून खूप माणसं होती दुकानात आणि चिक्की फक्त एकच होती म्हणून ती लपवून ठेवली. ओके. काय नाही, मी बघितलं तू 5 आणलेले आहे. काय होते काय बघितलं 4 आणलेले. खोटी मी सहज बोलली आहे ना 5 आणलेल्या, तर खरं सांगते तर 4 आणलेल्या. आणि देते पण. काढून दे ना, काढायला पण जमत नाही. आणि ते पण ना आता काय झालं, घरी जायचंय ना म्हणून तिने दिलं पण नसतं. मम्मींचे राखे आणलेले दुकानात विकायला आणि ते झालेत पण सेल झालेत. मी आली आता घरी आणि मी आईला सांगून ठेवलेलं का काहीच करू नको, डाळ वगैरे शिजवून ठेव आणि वडी वगैरे आहेत ना ते सगळं शिजवून ठेव, मी आल्यानंतर बनवेन. आणि मम्मीला सुद्धा जायचं होतं, पूजेत जायचं होतं आणि तिला. आणि ऑलरेडी मी पण लेटच आली कारण ना मला लक्षातच नव्हता. नंतर तिने कॉल केला ना तेव्हा समजलं अरे मम्मीला तर पूजेत जायचंय म्हणून. त्यानंतर मी आली आणि आता दाल फोडणीत घातलंय मी. त्यानंतर ना मम्मीने असं मस्तपैकी वडी वगैरे शिजवून ठेवले. आता काय करीन, आता वडी वगैरे फ्राय करून घेईन, त्यानंतर मिरची पण फ्राय करून घेईन. कारण उपवासात ना असं मस्त जेवण असलं ना तर असं आनंद होऊन जातं. म्हणून मला तर ना असं उपवास असेल ना तर मस्तपैकी असं जेवण चांगला लागतो. बाकी इतर वेळी जेवण चांगला असो किंवा नसो, पण उपवासच्या दिवशी जेवण छान असायला पाहिजे.